नमस्कार मित्रांनो, इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेशांना सुरुवात झालेली आहे आणि 2 फेऱ्या या पूर्ण झालेल्या आहेत. मागील वर्षीपासून इयत्ता 11वीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीसुद्धा एकानंतर एक फेरी सुरू आहे. आतापर्यंत 2 फेऱ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि आता 3ऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. अशाच प्रकारच्या पुढच्या फेऱ्यांची सुद्धा माहिती मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या हेमंत मंगळे चॅनलला देणार आहे. तेव्हा सर्वांना विनंती की अशाच प्रकारची ही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची माहिती घेण्याकरता हेमंत मंगळे चॅनलला आपण सबस्क्राईब करा. मी प्राध्यापक हेमंत मंगळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, 3री जी फेरी आहे त्या 3ऱ्या फेरीला दिनांक 18 जून 2026 दुपारी 3 वाजता सुरुवात होत आहे आणि ही फेरी 20 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. आता या फेरीमध्ये नेमकं कोणकोणत्या बाबी घडणार आहेत तर 2 प्रकारचे राऊंड असतात. एक कॅप राऊंड, दुसरा कोटा राऊंड. तर कॅप राऊंडमध्ये विद्यार्थी ज्यांची नोंदणी अजूनही झाली नाही अशा प्रकारचे विद्यार्थी नोंदणी करू शकतील. त्याचप्रमाणे ज्यांची नोंदणी झाली आहे परंतु काही चुका झाल्या आहेत त्या चुकांमध्ये दुरुस्तीची संधी ही त्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये मिळणार आहे. त्यानंतर ही पहिली प्रक्रिया आटोपली, नोंदणी प्रक्रिया. ज्यांची आता नोंदणी आटोपल्यानंतर मग त्याच्यामध्ये इतर माहिती जी असते ॲडमिशन संदर्भात तर ती भरण्याला आपण प्रारंभ करू शकतो आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 अशा 2 भागामध्ये ती माहिती विभागलेली आहे. तर पार्ट 1 आपल्याला भरायचं आहे, लॉक करायचं आहे. पार्ट 2 आपल्याला भरायचं आहे, लॉक करायचं आहे. याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये प्रिफरन्सेस असतात. आपल्याला ज्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळावी असं वाटते तर अशा कॉलेजेसचे नावं आपल्याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10पर्यंत 1 ते 10पर्यंत आपल्याला क्रम देता येतात. आपल्याला जास्त आवडणारं कॉलेज जे आहे, कमवी जे आहे, उमावी जे आहे ते पहिल्या नंबरवर द्यायचं, त्यानंतर दुसरा नंबर, अशा प्रकारे प्रिफरन्सेस द्यायचे आहे आणि पार्ट 1 आणि पार्ट 2 लॉक करून टाकायचं आहे. त्याबरोबरच आपल्याला जर एखाद्या रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल तर त्याचीसुद्धा नोंद घ्यायची आहे आणि त्या संदर्भातलं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते कास्ट सर्टिफिकेट आणि जर OBC असेल, VJNT असेल तर NCL नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे. आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट किंवा NCL नसेल तर तशा प्रकारचं हमीपत्र आपल्याला अपलोड करायचं आहे. इयत्ता 10वीची मार्कलिस्ट, त्यानंतर 12वीची TC, त्यासोबतच कास्ट सर्टिफिकेट. जर OBC VJNT असेल तर NCL, अशा प्रकारचं डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहे आणि सोबतच एक हमीपत्र. तर हे सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करत असताना जर आपल्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ते मिळवण्याकरता जर आपण अर्ज केला असेल तर त्याची पावती आपण अपलोड करू शकतो किंवा मग तशा प्रकारचं हमीपत्र आपण अपलोड करू शकतो. NCL आपल्याकडे नसेल तर त्याचं हमीपत्र आपण अपलोड करू शकतो. तर अशा प्रकारे कागदपत्रांची पूर्तता करण्यासंदर्भात आपल्याला हमीपत्र देता येतात. तर अशी सगळी प्रोसिजर पूर्ण करून आपला फॉर्म आपण लॉक करायचा. दुसरा जो प्रकार आहे कोटा प्रकार. तर कोटा प्रकारमध्ये 3 प्रकारचे कोटा आहेत: इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा, मायनॉरिटी कोटा. तर हे जे कोटा आहेत तर या कोटांसंदर्भात आपल्याला ज्या कोणत्या कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या संदर्भात माहिती भरायची आहे आणि तो फॉर्म लॉक करायचा आहे. प्रोसिजर सेम आहे की आपल्याला कॉलेजचे प्रिफरन्सेस तिथेसुद्धा द्यायचे आहेत. तर 1 to 10 प्रिफरन्सेस आपल्याला देता येतील आणि अशा प्रकारे आपला फॉर्म आपल्याला लॉक करावा लागेल. तर ही झाली नोंदणी प्रक्रिया आणि कॉलेजेसचे पसंतीक्रम देणे. तर ही प्रक्रिया दिनांक 18 जून 2026 दुपारी 3 वाजतापासून ते 20 जून 2026 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालणार आहे. आता मात्र चुकायचं नाही कारण फेऱ्या संपत आलेल्या आहेत. तेव्हा शांततेने हा व्हिडिओ बघा आणि त्यानंतर आपली प्रोसिजर पूर्ण करा. त्यानंतरचा जो प्रोग्राम आहे म्हणजेच प्रवेशाचा, त्या संदर्भात मी एक स्वतंत्र व्हिडिओ जेव्हा ती प्रक्रिया सुरू होईल त्याच्या अगोदर बनवणार आहे. धन्यवाद.
माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो. धन्यवाद.